एक सांगा की आता तुम्ही एस्ट्रोजन बद्दल बोललात आणि वेगवेगळ्या तर मूड स्विंग्स, अँझायटी, हॉट फ्लॅशेस, खूप चिडचिड होणं, वजन वाढणं या गोष्टी सहजासहजी ऐकण्यात येतात. बरोबर. प्रत्येक बाईचे एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. काही Correct. स्त्रियांसाठी मेनोपॉज अगदी सहजरित्या येऊन जातो Absolutely. आणि काही स्त्रियांना त्याचा प्रचंड त्रास होतो. तर याबद्दल अवेअरनेस वाढला तर मदत होईल का आणि अवेअरनेस वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? हो, अवेअरनेस वाढला तर मदत ही नक्कीच होणार आहे. अवेअरनेस वाढण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की पहिलं म्हणजे स्त्रीनी स्वतःकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. शी शुड स्टँड अप फॉर हरसेल्फ की मला काही गोष्टी होत आहेत, मला काही बदल जाणवत आहेत, तर ते बोलून दाखवणं आणि त्याच्यासाठी मदत घेणं हे आवश्यक आहे. त्यानंतर असं आहे की जसं तिचा रोल ह्याच्यात महत्त्वाचा आहे ना, तसं फॅमिली सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. मी तर म्हणेन वर्क लेवलला पण ती जिथे काम करते तिथेही तो सपोर्ट महत्त्वाचा आहे. तर फॅमिली सपोर्ट जेव्हा महत्त्वाचा आहे असं आपण म्हणतो, तर त्यावेळेला फॅमिलीमध्ये तरी कुठे अवेअरनेस आहे ना. हो. त्यांनाही कल्पना नसते की काय होतंय, त्यामुळे हे बदल का होत आहेत, तिची मानसिक जी काही लक्षणं दिसत आहेत ती का दिसत आहेत हे फॅमिलीलाही कळत नसतं. त्यामुळे जसे हल्ली ANC मध्ये एक अवेअरनेस सेशन्स असतात किंवा ट्रेनिंग सेशन्स असतात फॉर द कपल की डिलिव्हरीच्या वेळेला काय एक्सपेक्ट करावं, त्यानंतर बाळाची काळजी कशी घ्यावी, याचे ट्रेनिंग सेशन्स असतात. तर मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये फॅमिलीसाठी सुद्धा काही अवेअरनेस सेशन्स हे असणं खूप उपयोगी ठरेल, सो दॅट दे कॅन बी विथ हर. नुसतेच चेंजेस होत आहेत, ती चिडचिड करतीये, मग घरातल्या गोष्टी होत नाहीयेत, घरातलं वातावरण बदललंय, दॅट इज नॉट गेटिंग एनिवेअर ना. पण मग मोकळेपणाने याबद्दल बोलावं का? कारण मी मध्ये एक रेणुका शहाणेंची पोस्ट खूप पूर्वी वाचली की त्यांना 2 मुलगे आहेत, पण त्या मुलांशी त्या बोलतात की मला पाळी आलेली आहे, त्यामुळे माझी चिडचिड होणार आहे, करेक्ट. मला त्रास देऊ नका. हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडे अनेक वेळा घरात एखादी स्त्री असेल, तिला पाळी असेल तर ती ते लपवते, होय होय, त्याबद्दल अगदी ओपनली बोललं जात अगदी नाही. अगदी. तर आपण स्वतः म्हणजे आपले बऱ्याच व्ह्युअर्स स्त्रिया आहेत आणि त्या वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत, तर हे ओपनली जे बोलणं आहे ते कसं करावं आणि ते कितपत नॉर्मल आहे? हे अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. हे पहिलं लक्षात घेणं आवश्यक आहे की पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज हा काही कुठला आजार नव्हे, ही एक फेज आहे. जशी तिला पाळी येण्याची सुरुवात झाली, पॉसिबली प्रेग्नन्सी आहे, नंतर पोस्टनेटल पिरियड आहे, तसंच जिची पाळी सुरू झाली आहे तिची पाळी ही नंतर बंद होणार आहे. इट इज ॲज